राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मधून इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर कार्यालयात प्रभाग 5 चे माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नेते आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांच्यासह 2 महिला इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी कार्यालयात आपले इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केलेत। प्रभाग 5 च्या राजकारणात अनुभव, विश्वासार्हता आणि विकासनिष्ठ कामाची ओळख असलेले आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांची उमेदवारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे। या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी प्रभागात केलेल्या विकास कामांचा ठसा आजही नागरिकांच्या मनात कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे। यावेळी प्रतिक्रिया देताना गणेश पुजारी म्हणाले, प्रभाग 5 मधील मतदारांचा भरभरून पाठिंबा आमच्या पाठीशी आहे। आजवर केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर येणाऱ्या निवडणुकीत मतदारांचा कौल निश्चितच आपल्या बाजूनी असेल। प्रभाग 5 च्या आणखी सर्वांगीण विकासासाठी आम्ही पुन्हा एकदा सज्ज आहोत। आज सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2026च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर कार्यालय या ठिकाणी इच्छुक उमेदवारांचा फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। आजच्या दिवशी मी प्रभाग 5 बाळे या भागातून खुल्या प्रवर्गातून फॉर्म निवडणूक लढण्यास इच्छुक आहे। या भागात मागील 5 वर्षापूर्वी या भागाचे नगरसेवक आनंददादा चंदनशिवे, त्याचबरोबर मी स्वतः आणि अन्य 2 महिला यांच्या माध्यमातून बाळे हातवाड भाग असेल, सम्राट चौक असेल, मिलिंदनगर बुधवारपेठ असेल, जयमंडळ चौक असेल, वसंत विहार, गायत्री नगर, शिवाजीनगर, बाळे गावठाण, तसेच देशमुख वस्ती, लाड वस्ती असा पूर्ण जो परिसर आहे, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं ह्या आमच्या पॅनलच्या माध्यमातून मागील 5 वर्षाच्या काळात झालेल्या आहेत। खरं पाहता मागच्या 5 वर्षात ज्या पद्धतीने सुविधा व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला महापालिकेचा 1 वर्षाचा निधी मिळाला नाही। त्याचबरोबर कोरोनाचे 2 वर्ष गेले। खऱ्या अर्थानं मागचे 25 वर्ष पाहता आम्ही केलेला विकास हा पूर्ण 2 वर्षामध्येच पूर्ण केलेला आहे। तरी या भागामध्ये ज्या काही लोकांच्या आणखी समस्या उरल्या असतील, कारण का हातवाड भाग हा मोठ्या प्रमाणात विस्तारित परिसर आहे, येथे निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावा लागतो। त्या प्रकारे या प्रमुख अडचणी आल्या कारणाने या ठिकाणी योग्य सुविधा आम्ही अर्धवट अवस्थेत राहिलेल्या आहेत। तर येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात नक्कीच आम्ही या भागातील सुविधा पूर्ण करण्याच्या हेतून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याचा मानस आखलेला आहे।